माझ्यावर प्रेम दाखवलं, हे प्रेम त्यांनी माझ्यावर कायम ठेवावं अशी मी त्यांना विनंती करतो। नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे की राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी छळ त्रास दिला आणि त्यांच्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला आणि आता का लालघोटेपणा काय केला जातोय अशा प्रकारचं टीका नारायण राणे करतायत उद्धव ठाकरे। असं आहे की नारायण राणेंना आताच राज ठाकरेंची जर काही प्रेम आलं असेल तर 8 दिवसापूर्वी मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे। तो जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा। नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा एहसान परामोश माणूस आहे असं प्रकाश महाजन म्हणाले। ते तुम्ही वक्तव्य काढून बघा। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं आहे। नारायण राणेंनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात? तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि 1 वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या। तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या। तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवानच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिलात त्याचं उत्तर द्या। खरं तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की मला प्रश्न विचारू नका, कारण यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते। परवानच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वॉचमन सारखा पोरगा दिसतो ना, नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा, त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली। आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि म्हणून अशांची ज्यांची चोच ही कायम नरकातच बुडालेली आहे अशा लोकांबद्दल पुन्हा मला प्रश्न विचारू नका। कोणी असं आहे की मी माझ्या एका मुलाखतीमध्ये मी म्हणालो होतो, मी आता सांगितलं की ज्यांची चोच नरकात बुडालेली आहे सातत्यानं घाणेरडच बोलतात, चांगलं कधी बोलत नाही, कोणाला कधी सन्मानानं कोणाचा उल्लेख करत नाही, कोणाचं वय बघत नाहीत, कोणाचा अधिकार बघत नाहीत, प्रत्येकाला घाणेरड्या शब्दामध्ये बोलायचं, अरेतरविषयी भाषा वापरायची नाही। अशा लोकांबद्दल तुम्ही मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय की 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हे घाबरलेत का असं तुम्ही विचारताय। आज तागायत मी अनेक वेळा अतिशय मुद्द्याचं सांगितलंय की उद्धव साहेबांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली, उद्धव साहेबांनी एखादी